नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. आजचा विषय अतिशय संवेदनशील, आजचा विषय अतिशय थरारक पण एक कटू सत्य. मित्रांनो, अलीकडेच गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये एका खबऱ्याने टिप दिल्यानंतर पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने तिथे आलेल्या 3 जणांना अटक केली. त्यातली एक बंगाली अभिनेत्री, दुसरी मेकअप आर्टिस्ट म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रिटीज, ॲक्टर्स यांचा मेकअप करणारी, आणि तिसरी असं म्हणतात मराठीतली आघाडीची अभिनेत्री, जिने काही सिनेमांमध्ये लीड रोल केलेला आहे अशी अभिनेत्री. तपास चौकशी यातून समोर आलं की तिथे या दोघीही जणी कस्टमरला भेटण्यासाठी आल्या होत्या. काही शब्द उच्चारण्यासाठी, कोणाच्या बाबतीत बोलण्यासाठी अवघड आहे, पण सत्य तुम्हाला समजावं यासाठी ते सांगावं लागेल. तिथे एका कस्टमरसोबत डील होऊन त्या दोघी जणी तिथे कस्टमर सोबत रात्र घालवण्यासाठी आलेल्या होत्या. कोणी म्हणतं 1-1 लाख दोघींना, असे 2 लाख, तर कोणी म्हणतं की एकीला 2 लाख. सत्य पोलिसांना माहिती, त्या महिलांना माहिती. या अगोदर जवळपास 25-1 वर्षापूर्वी एका आघाडीच्या हिंदी वृत्तवाहिनीने त्यांच्या एका विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत काही स्टिंग ऑपरेशन्स केले होते. या स्टिंग ऑपरेशन्समध्ये सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीतील 2 आघाडीच्या ॲक्ट्रेस, अभिनेत्र्या या अशाच कामासाठी आल्याचं दिसून आलं होतं. कॅमेऱ्यावरती ते प्रॉपरली रेकॉर्ड केलं होतं. अर्थात त्यांची ओळख उघड करण्यात आली नाही, त्यांचे चेहरे दाखवण्यात आले नव्हते, पण बाकी त्या बसलेल्या दिसत आहेत, जे बोलतायत ते क्लिअरली ऐकू येत आहे वगैरे, असे स्टिंग ऑपरेशन झाले होते. याशिवाय बंगालमधलीच एक दूरचित्रवाहिनीवरील एक अभिनेत्री, तिचंही अशाच प्रकारे झालं होतं. याशिवाय अजून एका अभिनेत्रीचं 1.5-2 वर्षांपूर्वी असंच प्रकरण उघड आलं होतं. आता आपल्याला ते प्रकरणं कळतात जे उघड झालेले असतात, ते प्रकरणं कळत नाहीत, जे ना पकडल्या जात, ना पोलिसांना कळतं, ना ज्या गोष्टीचा कधी गाजावाजा होत, त्या चालत राहतात, अविरत चालत राहतात. अशा बऱ्याच घटना असतील. पण हे असं का घडतं? चित्रपटसृष्टीतील ती कुठलीही असो, हिंदी, मराठी, बंगाली, साऊथ, जी काय असेल, अर्थात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील अभिनेत्र्या या अशा गोष्टींकडे का वळतात? अर्थात सगळ्या अभिनेत्र्या नाही, ज्या वळतात, ज्यांचे खुलासे होतात, आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. काही अभिनेत्र्या या आपल्या स्वतःच्या टॅलेंटच्या बळावरतीच पुढे जातात, यश कमवतात, नाव कमवतात. पण बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की या अशा गोष्टी घडत असतात. या का घडतात? यामागची कारणं, आणि हे कधीपासून चालतंय, कधीपर्यंत चालणार, या सर्व गोष्टींचं एक विश्लेषण आपण करूया. मुळात सिनेमा इंडस्ट्री म्हणजे ग्लॅमर इंडस्ट्री. सौंदर्य, ग्लॅमर, चांगले चांगले कपडे, अर्थात आकर्षक राहणं अभिनेते आणि अभिनेत्र्या दोन्हींसाठी हे आवश्यक असतं. लोक सिनेमे पाहतात, नटनट्यांना आपला आयडल मानतात, त्यांच्यासारखे कपडे घालतात, त्यांच्यासारखं वागणं, बोलणं, स्टाईल, या सगळ्या गोष्टी लोक करत असतात. पण या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध करणं, तिथे टिकून राहणं आणि आपली पॉप्युलॅरिटी निर्माण होईल असं स्वतःला मेंटेन करणं हे तितकंसं सोपं नाही. त्या उपर या इंडस्ट्रीत काम मिळवणं, चांगलं काम मिळवणं, काही अभिनेते आपण बघितलेले आहेत, अभिनेत्र्या सुद्धा, की त्या सुरुवातीपासून छोटे मोठे रोल करतात, शेवटपर्यंत छोटे मोठे रोलच करत राहतात. मग मोठा रोल मिळणं, चांगल्या प्रोडक्शन, चांगल्या दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि अभिनेत्यांसोबत सिनेमे मिळणं हे खूप मुश्किल असतं. हे इतक्या सहजासहजी होतच नाही. त्यामुळे मग काम मिळवण्यासाठी म्हणून एक कन्सेप्ट आहे, कास्टिंग काउच. कास्टिंग काउच हे बऱ्याच अभिनेत्यांनी मान्य केलेलं आहे की हो, हे होतं. बऱ्याच लोकांनी मान्य केलं सिनेमा इंडस्ट्रीला की हे असतं. कास्टिंग डायरेक्टर असतात, ते मोठमोठ्या दिग्दर्शक, प्रोड्युसरांकडे अभिनेत्यांची वर्णी लावत असतात आणि त्यातून कास्टिंग काउच हा प्रकार घडतो. हा भाग एक. दुसरं,
काही जण मग निव्वळ पैशांसाठी त्यांना नाईलाजाने या गोष्टींमध्ये, या घाणीत उतरावं लागतं. मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं अजिबात स्वस्त नाही. पैसे जेव्हा तुम्ही स्ट्रगलिंग फेजमध्ये असतात, अतिशय अल्प पैसे मिळत असतात, जे तुमच्या खाण्यापिण्यालाही पुरत नाहीत. मग टिकून राहावं लागतं, नेटवर्क बनवावं लागतं, मोठमोठ्या लोकांचे आशीर्वाद असावे लागतात. बऱ्याचदा असं बघण्यात आलेलं आहे की मोठमोठे उद्योगपती, राजकारणी, मोठे स्ट्रॉंग लोक, गुन्हेगारी वृत्तीतील लोक, हे सर्वजण या मॉडेल्स आणि अभिनेत्र्यांसाठी मागणी करत असतात. ही मागणी काय थेट त्यांच्याकडे जाऊन करत नाहीत. ही मागणी ते त्यांचे एजंट, त्यांचे कास्टिंग डायरेक्टर्स आणि इतर लोकांच्यासाठी करत असतात. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता कॉर्पोरेट सिनेमामध्ये हे स्पष्टपणे हा सगळा प्रकार दाखवला होता की एक राजकारणी कोणाचं तरी काम करायचंय, ते काम करायचंय म्हणून त्याच्याजवळ त्यांची डील होते, पैशांची डील होते, आणि शेवटी तो राजकारणी म्हणतो की मग आज आमच्या रात्रीची व्यवस्था करा. आणि मग त्यासाठी मग एका मॉडेलला संपर्क केला जातो आणि त्या मॉडेलला त्या राजकारण्याकडे पाठवलं जातं. त्या मॉडेलला पैसे तो उद्योगपती देतो, रात्र ती या राजकारण्यासोबत घालवते. अशा वर्तुळात हे सगळं चाललेलं असतं मित्रांनो. काही जण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते सुद्धा मॉडेल्स आणि अभिनेत्रीसोबत रात्र घालवण्यासाठी पैसे पे करतात. एजंट असतात काही अशा शहरांमध्ये जे या अभिनेत्र्यांशी आणि मॉडेल्सशी संपर्कात असतात आणि त्यांना मग या डील ते करून देतात. गिरगावमध्ये पकडल्या गेलेली मेकअप आर्टिस्ट ही अशाच प्रकारच्या डील करायची. मोठमोठे लोक जे लाखांमध्ये पैसे देऊ शकतात, अशा लोकांना मॉडेल आणि अभिनेत्र्यांशी कॉन्टॅक्ट करून देणं, त्यांची डील जमवून देणं आणि मग त्यांनी ती रात्र त्या मोठ्या धनाढ्य लोकांसोबत घालवणं, ही डील घडवून आणण्याचं काम ती मेकअप आर्टिस्ट करत होती, अशी प्राथमिक माहिती त्यातनं बाहेर आलेली आहे. मुळात मुंबईमध्ये टिकण्यासाठी, सिनेमासृष्टीत काम करण्यासाठी, पैशांसाठी, अमाप पैसा कमवण्यासाठी या गोष्टी या क्षेत्रात येणाऱ्या तरुणी मुली या करत असतात. मी ज्या एका वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमाचा आणि स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख केला, त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडल्या गेलेल्या अभिनेत्री या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांना पैशांसाठी निव्वळ ते काम करावं लागलं असेल असं वाटत तर नाही, पण मग त्यात ती अभिनेत्री क्लिअरली म्हणते की मी हे करते फॉर इझी मनी, सोप्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी मी हे करत आहे. म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की एखाद्या सिनेमातला एखादा रोल करून मला जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे मी इथे एक रात्र घालवून मला मिळत असतील तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इझी मनी, पैशाची गरज नाही, सोप्या मार्गाने तितकाच पैसा कमावणं जितका पैसा महिनाभर काम करून कमवावं लागतो. ही अनेक गणितं यामागे असल्याची दिसून येत आहेत. त्यामुळे मग सिनेमा क्षेत्रात, अर्थात एंटरटेनमेंट क्षेत्रात येणाऱ्या तरुणी मुली या अशा कुठल्या तरी जाळ्यात फसताना आपल्याला दिसून येतात. एक खूप गाजलेला सिनेमा आला होता फॅशन, त्यामध्ये सुद्धा काहीसा असा प्रकार दाखवण्यात आलेला आहे. वृत्तपत्रातून, माध्यमांमधनं या गोष्टी येतच असतात. काही गोष्टीच आपल्या समोर येतात, काही गोष्टी येत नाहीत. पण हे या इंडस्ट्रीचं एक काळं सत्य आहे आणि याच सत्यावरती आम्ही या पुढे देखील काही माहिती, काही व्हिडिओज पूर्ण तारतम्य बाळगून कुठल्याही प्रकारची कोणाचीही बदनामी न करता फक्त वास्तव तुमच्यासमोर मांडायचं आहे, त्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत. अशी माहिती, याशिवाय असंही काही विश्लेषण ज्याचं विश्लेषण करणं हे गरजेचं आहे, अशी माहिती जी सहजासहजी समोर येत नाही पण ती आणणं आवश्यक आहे, असे व्हिडिओज आपण घेऊन येऊया. या विषयावरती पुन्हा अजून सखोल माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणारच आहोत. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठे वाचलं, बघितलेलं असेल असं प्रकरण तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा.
धन्यवाद.